दिवस 26 फेब्रुवारी, वार बुधवार, शहर पुणे, स्थान स्वारगेट बस स्टँड, वेळ सकाळी अंदाजे 5:30 ते 6च्या दरम्यान। ती पुण्यातून फलटणमध्ये जाण्यासाठी बस स्टँडवर आली। तिथे जिथे नेहमीच बस लागलेली असते तिच्याच एका खुर्चीवर ती जाऊन बसली। यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे आला आणि गोड गोड बोलून तिच्याशी ओळख केली। त्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलीला सांगितलं की तुला जिथे जायचंय ती बस इथे नाही तर दुसरीकडे लागते, आणि हे म्हणत त्या मुलीला दुसरीकडे असलेल्या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला। आणि त्यानंतर त्या हैवानाने त्याचा अस्सल चेहरा दाखवला। थांबा, ही फक्त पहिलीच घटना आहे। आता जाऊया 6 दिवसाआधी। दिवस 21 फेब्रुवारी, वार शुक्रवार, शहर पुणे, स्थान कल्याणी नगरमधील एक कॅब, आणि वेळ सायंकाळी सुमारे 7:30 वाजता। एका 41 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनियरनी आपल्या ऑफिसमधून घरी जाण्यासाठी कॅब बुक केली। तिचा प्रवास संगमवाडीपासून सुरू झाला। मात्र हा तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास ठरला। मागच्या काही दिवसात झालेल्या या घटनांनी पुणे शहरातील महिला सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेली आहेत। नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। पुणे शहर हे आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींमुळे ओळखलं जातं। मात्र अलीकडे पुणे शहराचा एक वेगळाच चेहरा दिसून येतोय। पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। स्वारगेट बस स्टँड आणि कल्याणी नगरमधील एका कॅबमध्ये झालेल्या घटना वास्तविकतेचं प्रत्यक्ष साक्ष देत आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे हा अंधार कधी थांबणार। संपूर्ण राज्यात सध्या पुण्यात झालेल्या घटनेची चर्चा होत आहे। स्वारगेट एसटी बस स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना 26 फेब्रुवारीला उघडकीस आली। पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती। स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले। मात्र तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। या दरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला। बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला। त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेच तिथून फरार झाला। या धक्कादायक घटनेनंतर तरुणी फलटणला जाण्यासाठी बसमध्ये बसली होती। बसमध्ये बसल्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला। मित्राने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला। यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि वेगवेगळ्या पथकांमार्फत शोध मोहीम सुरू केली आणि अथक परिश्रमानंतर अखेर पुणे पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात यश मिळाला। तर दुसरी घटना 21 फेब्रुवारीची आहे। संध्याकाळी 7:30 वाजता कल्याणी नगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनियरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली। संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली। गाडी चालवत असताना आरोपी तरुण ड्रायव्हरने रिअर व्ह्यू मिरर मधून महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली। यामुळे भयभीत झालेल्या महिलेने सिग्नलला गाडी थांबताच पळ काढला आणि थेट पोलीस स्टेशन गाठले। खडकी पोलिसांनी 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली। खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील असून तो नुकताच मुंबईतून पिंपरी चिंचवडला कामासाठी आला होता।
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आपली सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी उपाययोजनांचा वापर करू शकतात. पहिल्या क्रमांकावर नेहमीच स्वतःचा फोन सोबत ठेवणे. कधीही कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा पोलिसांना कॉल करून मदत मागणे आवश्यक आहे. कॅब बुकिंग करताना वाहन क्रमांक, लोकेशन इत्यादीची माहिती ठेवणे आणि ती आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवणे हे सुद्धा उपयुक्त ठरते. आपल्या देशाचे पोलीस, सुरक्षा दल आणि कुटुंबीय हे महिलांची काळजी तर घेतातच, पण अडचणीच्या काळात मदतीसाठी उपयोगी पडणारे असे काही ॲप्स आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या ॲप्सच्या आधीत 112 भारत, हिम्मत रक्षा, माझे सेफ्टी पिन, शिरोज, शेक टू सिक्युरिटी सारख्या ॲप्सचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच सरकारने महिलांच्या सोयीसाठी आणि त्यांना अडचणीच्या वेळी मदत करता यावी यासाठी काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवर फोन केल्यानंतर महिलांना तात्काळ मदत देण्यात येईल. महिला हेल्पलाईन नंबर 1091 आणि 1090 हा संपूर्ण देशासाठी जारी करण्यात आला आहे. याशिवाय महिलांना राष्ट्रीय महिला आयोगमध्ये आपली कोणतीही माहिती द्यायची असेल तर त्यासाठी 0111 23219750 वर कॉल करू शकता. हे उपाय जरी महिलांनी केले तरी एक प्रश्न जो उभा राहतो तो हाच की देशात किंवा राज्यात महिला सुरक्षित आहे का? आता याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.